नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात मराठी भूमी. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून एका कथित विमान अपघाताबाबत प्रचंड चर्चा सुरू आहे. या चर्चांमध्ये अनेक धक्कादायक दावे केले जात आहेत. काही लोक म्हणतात सीआयडी चौकशी झाली. काहींचा दावा आहे की सगळं सत्य दडपलं जात आहे, तर काही जण थेट म्हणत आहेत की संबंधित नेते जिवंत आहेत आणि लवकरच परत येणार आहेत. या सगळ्या चर्चांमुळे लोकांच्या मनात सध्या एकच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नेमकं खरं काय आणि अफवा काय? सोशल मीडियावरील थिअरीज आणि वास्तव. सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्ट्सनुसार 28 जानेवारीची तारीख, प्रवाशांची संख्या, घटनास्थळावरील मृतदेहांची मोजणी, विमानाचा रंग, वैमानिकांबाबतच्या वेगवेगळ्या थिअरीज तसेच काही नेत्यांनी उपस्थित केलेले प्रश्न, या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडून वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत. काही दाव्यांमध्ये असंही सांगितलं जात आहे की सीआयडी कडून सखोल चौकशी झाली असून आतली माहिती आता बाहेर आली आहे. मात्र या दाव्यांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. सरकार, प्रशासन किंवा तपास यंत्रणांकडून सार्वजनिकरित्या जाहीर केलेली माहिती आणि सोशल मीडियावरील चर्चांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. संयम आणि अधिकृत माहितीचं महत्त्व. इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. तपास सुरू असताना किंवा अधिकृत माहिती समोर येण्याआधी कोणतेही निष्कर्ष काढणं धोकादायक ठरू शकतं. यामुळे समाजात गैरसमज, भीती आणि भावनिक गोंधळ वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच मराठी भूमीवर आम्ही आज कोणताही दावा खरा किंवा खोटा ठरवत नाही. आम्ही फक्त लोकांच्या मनात असलेले प्रश्न, सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चा आणि त्यामागचं वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तपास यंत्रणा आणि आमचा उद्देश. मित्रांनो, जेव्हा सीआयडी सारखी यंत्रणा तपास करते तेव्हा त्याचा अंतिम निष्कर्ष अधिकृत पद्धतीनेच जाहीर केला जातो. तोपर्यंत कोणतीही तारीख, आगमन, नियोजित पत्रकार परिषद किंवा चमत्कारिक परतावा हे सगळं केवळ तर्क आणि अफवाच मानल्या पाहिजेत. आमचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नाही, ना अफवा पसरवण्याचा. तुमच्यापर्यंत जबाबदारपणे माहिती पोहोचवणं हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे. तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? सोशल मीडियावरील या चर्चांमुळे सत्य समोर येईल का की अधिकृत घोषणांची वाट पाहणं जास्त योग्य आहे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मराठी भूमी. जय महाराष्ट्र.